नमस्कार मंडळी, मी परी तेलंग. नाटकाची बित्तम बातमी आणि खबरबात घेऊन मी आले आहे नाट्य दरबारात. चला तर मग सुरू करूया ही नाटकाची सफर. मंडळी, तुम्हा नाट्य रसिकांकरता एक खुशखबर आहे. हसवा फसवी या धमाल विनोदी नाटकाचा आस्वाद तुम्हाला पुन्हा एकदा घेता येणार आहे. दिलीप प्रभावळकर यांचं हे एव्हरग्रीन नाटक आता घेऊन आलाय पुष्कर छोत्री. पाहूया काय म्हणतोय. गाडी ठाण्याला गेली होती हे सांगितलं. तिथे गाडीला ऍक्सिडेंट झाला. ट्रकशी टक्कर. 17 कोंबड्या ठार झाल्या. 31 अत्यावस्था आहे. हसवा फसवी हे नाटक तब्बल 15 वर्षांनी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं नटलेलं हे नाटक यंदा सादर करतोय पुष्कर. खूप खूप स्वागत आहे झी24 तासमध्ये. आता आम्ही तुझं पाहिले रिहर्सल्स पाहिले आणि त्याच्यात एकाहून एक ज्या भूमिका आहेत त्या 6 भूमिका ज्या त्यांनी रंगवलेल्या त्या प्रयत्न करतोयस तूही रंगवायचा. काय एकूण कसा अनुभव आहे? खूप छान अनुभव आहे आणि मला असं वाटतं की करिअरच्या ज्या टप्प्यावरती मी आत्ता आहे त्या टप्प्यावरती अशा प्रकारचा वेगळा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आमचे निर्माते श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी ह्या आगळ्या वेगळ्या नाट्यप्रयोगासाठी माझी निवड केली हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याला दिलीप प्रभावळकरांनी होकार दिला हेही माझ्यासाठी खूप सन्मानाचं आहे. कारण ह्या व्यक्तिरेखेवरती अनेक जणांचा डोळा होता. अनेक जणांनी दिलीप भैयांकडे पृच्छाही केली होती की आम्हाला हसवा फसवी करायचंय, मिळेल का. पण जेव्हा चंदू सरांनी दिलीप भैयांना सांगितलं की पुष्कर श्रोत्री करतोय तेव्हा त्यांनी प्रयोग करण्यासाठी परवानगी दिली. तुमचं नाव काय? माझं नाव आहे पूर्वी श्रोत्री पटेल लुंबुंबा. हे एवढं असं आघाडीसारखं लांबलंच नाव. या आघाडीचं तू काय म्हणता हो? श्रोत्रांनी जन्म दिला म्हणून श्रोत्री, पटेलांनी लहानाची मोठी केली म्हणून पटेल, लुमुंबांशी लग्न झालं म्हणून लुमुंबा. अच्छा. काय करतात काय तुमचं हा मोरांबा? मोरांबा काय हो, चांगलं नाव आहे त्यांचं. एमबांग वांगमा लुमुंबा. तेच सॉरी म्हणजे काय करतात काय हे लुंबा? तुम्ही आधी लांबवा. 1-1.5 वर्ष आमची तयारी चालू होती. आम्ही विचार करत होतो. आम्ही त्या गोष्टी कशा माझ्या अंगात कशा मी त्या झिरपून घेईन ह्याकडे लक्ष देत होतो. कारण नुसतं कपडे बदलून, नुसतं मेकअप बदलून वेगळी व्यक्तिरेखा नाही समोर उभं राहू शकत. त्यासाठी त्या व्यक्तिरेखेचा मेंदू पकडणं खूप गरजेचं असतं. आणि माझा प्रयत्न हाच आहे की मी त्या 6 व्यक्तिरेखेचा मेंदू पकडून एक वेगळाच माणूस तुमच्या समोर आलाय असं तुम्हाला वाटायला लागणं हा प्रयत्न माझा आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा ही वेगळ्या वयोगटातली आहे, वेगळ्या शरीराची आहे, वेगळ्या विचारांची आहे, वेगळ्या अपब्रिंगिंगची आहे. सो ते सगळे 6 वेगवेगळे अनुभवच वाटले पाहिजे असा प्रयत्न. सुकळीचा गुंड पाठवलाय. अरे सुकळीच्या त्याला सुकळीचा गुंडा म्हणतात. राईट तो पाठवलाय. आणि काय बांधायचं? तुम्हाला पाहिजे ते बांधा. गादी, उडी, तिरडी. तू जरा मला आगाऊ दिसतोय. नाही आगाव कळला ना. ह्या ज्या 6 व्यक्तिरेखा आहेत त्याच नाटकाचा प्राण आहे असंही म्हणू शकतो आपण. कारण तेच कुठेतरी ते इंटरेस्टिंग करत जातं. म्हणजे पूर्वीचं जे कॅरेक्टर असो किंवा मग चिमणरावचं असो किंवा अगदीच बॉबीचं असो, खूप व्हेरिएशन्स आहेत या कॅरेक्टरमध्ये. त्यामुळे हे सादर करताना दिलीपजींकडनं नक्कीच मार्गदर्शन मिळालं असेल. त्या बाबतीत थोडंसं. मी अनेक वेळा हा प्रयोग नाट्यगृहात बसून बघितलेला आहे. पण तेव्हा नियतीच्या मनात काय होतं मला माहित नाही. कारण मी 4-5 वेळा प्रयोग विंगेतून बघितलाय. दिलीप भैयांबरोबर तेव्हाही ओळख होती. त्यामुळे त्यांना भेटायला म्हणून जायचो. अशोक पांगम हे मोठे मेकअप आर्टिस्ट, तर त्यांच्याकडे मी मेकअप शिकायला जायचो. त्यामुळे तेव्हा मला असं काही डोक्यात नव्हतं. मला फक्त काहीतरी चांगलं कॉन्क्रीट काम करायचं या इंडस्ट्रीत या विचारांनी तेव्हा मी जायचो आणि त्यांच्या प्रयोगाला विंगेत थांबायचो, बघायचो की हे काय करतात. आणि ते मला आज या ठिकाणी जास्त मदतीला येते. पांगम काकांकडे, अशोक शिरसाटकडे, अनेक जणांकडे मी मेकअप शिकलो. स्वतः मेकअप करायला शिकलो आणि टिकल ते पॉलिटिकल मध्ये मी अनेक जणांना मेकअप केलेलं सुद्धा आहे. चंदू सर म्हणतात की टिकल ते पॉलिटिकल मध्ये 150हून जास्त व्यक्तिरेखा मी रंगवल्या आहेत. पण तेवढ्याच व्यक्तिरेखा मी खरोखर रंगवल्या सुद्धा आहेत लोकांच्या. सो
ते सगळं जे काम केलं ना, ते मी सगळी ती फाईल उघडली. ते सगळं माझं आठवत बसलो की मी काय करायचो, मी कसं करायचो, मग ह्यावेळी काय करायचं, मग आवाज कसा बदलायचा, पातळ कुठे करायचा, नेझल व्हॉइस कुठे करायचा. आणि त्यांच्याकडनं पण मार्गदर्शन मिळत गेलंच वेळोवेळी. गाडी ठाण्याला गेली, तिने सांगितलं तिथे गाडीला ऍक्सिडेंट झाला, ट्रकशी टक्कर, 17 कोंबड्या ठार झाल्या, 31 हत्यावस्था आहेत. कृष्णराव आणि त्यांच्या पत्नी यांना काहीही झालेलं नाही. खूप धमाल, खूप मजा, खूप मस्ती. आणि चंद्रकांत कुलकर्णींनी तुम्हाला सांगितलं की नाही माहित नाही, पण त्यांनी माझ्या सगळ्या खोड्या बघितल्या आहेत. मी किती खट्याळ आहे, मी काय गमती करतो, मी कशी खिल्ली उडवतो, हे सगळं बघितलेलं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं हे सगळं तुला ह्याच्यात करायचंय, पण ते एकाच चौकटीत राहून करायचं, ती चौकट नाही तोडायची. त्या व्यक्तिरेखेची जी गंमत आहे ती आणायचा आटोकाट प्रयत्न करायचा. त्याच्यात तुझी मजास्ती दिसलीच पाहिजे, लोकांना हसवता आलंच पाहिजे, लोकांना फसवता आलंच पाहिजे, पण ते चौकटीत राहू. तुझ्या जागी जर एखादा दुसरा अभिनेता असता तर त्यांनी नक्कीच म्हटलं असतं की मला कुठेतरी ते दडपण आहे, कारण दिलीप दादांनी ती व्यक्तिरेखा ज्या प्रकारे साकारल्यात. पण तू मगाशी म्हटलंस की मला अजिबात दडपण नाही, आणि सेकंडली तू असंही म्हटलंस की हे पुनरुज्जीवित नाटक नाहीये. तर या बाबतीत थोडस मला खरंच लोकांना सांगावं वाटतं की हे पुनरुज्जीवित नाटक नाहीये. याचं कारण त्याही वेळी जेव्हा हे नाटक लिहिलं होतं तेव्हा सुद्धा हा एक आगळा वेगळा प्रयोग होता. मला असं वाटतं की मराठी रंगभूमी आणि त्यामध्ये काम करणारे आम्ही रंगकर्मी खूप भाग्यवंत आहोत अशासाठी की अनेक वेगवेगळे प्रयोग या रंगभूमीवरती झालेले आहेत आणि त्यांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे हसवा फसवी, 6 व्यक्तिरेखांचा एक एकत्रित नाट्यप्रयोग. भाग्यवंत अशासाठी आहे की मी दिलीप प्रभावळकरांच्या बरोबर संध्याच्या नावाचं नाटक केलेलं आहे, विक्रम गोखलेंबरोबर केलं, अशोक सराफ यांच्या बरोबर केलंय, सुधीर जोशींच्या बरोबर केलंय, भक्ती बर्वेंबरोबर केलेलं आहे, वंदना गुप्तेंबरोबर केलंय. सो ह्या पिढीच्या लोकांबरोबर काम करत असताना त्यानंतर विजय केंकरे, संजय मोने, अतुल परचुरे आणि आजच्या पिढीतले आनंद इंगळे, प्रसाद ओक यांच्याबरोबर राहत असताना सगळ्यांकडनं जे जे काही चांगलं मिळतं ते पहिले टिपून घ्यायचं आणि मग ते आपण जिथे जिथे म्हणून काम करत असताना जिथे जिथे वापरायला मिळेल तो अनुभव आणि ते टिपून घेतलेलं लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करायचा. हे पुनरुज्जीवित नाटक नाहीये, ते आजच्या पिढीचंच नाटक आहे. आणि हे सगळे अनुभव आता बघत असताना असं वाटतं की त्यावेळी हे नाटक काळाच्या पुढे असं लिहिलं गेलं होतं. त्यामुळे आज हा नाट्यप्रयोग बघत असताना पुढच्या अजून 10-20 वर्षानंतरच्या एका नाट्याला जर हा नाट्यप्रयोग करावासा वाटला तर तेव्हाही आश्चर्य वाटून घेण्याची गोष्ट नाहीये, कारण तेव्हा सुद्धा काहीतरी एक वेगळं लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न हसवा फसवीमधून निश्चितच होईल. ऑल द बेस्ट या नाटकासाठी. आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. वऱ्हाड निघालय लंडनला या तुफान धमाल विनोदी एकपात्री प्रयोगाची धुरा अभिनेता संदीप पाठक यांनी आपल्या हाती घेतलेली आहे आणि या वऱ्हाडाची 100व्या प्रयोगाकडे यशस्वी घौडदौड सुरू आहे. याच निमित्ताने संदीप पाठकशी आम्ही काही गप्पा मारल्या. चला पाहूया. दादा वावरात गेला ना तो. वावरात कशाला गेला? वावरात ओसाला पाणी घाला गेला. तेव्हा ओसाला पाणी बाबने त्याला कळतं का? ऊसाला कुठं पाणी घालतात, किती घालतात, कसं घालतात? लक्ष्मणराव देशपांडेंनी गाजवलेलं वऱ्हाड निघालंय लंडनला ह्या नाटकाची धुरा संदीप पाठकने सांभाळलेली आहे आणि आता बघता बघता या नाटकाने 100व्या प्रयोगाकडे वाटचाल केलेली आहे. स्वतः संदीप आहे आपल्यासोबत. जाणून घेऊया या प्रवासाविषयी. खूप खूप स्वागत आहे संदीप. 5 डिसेंबरला पहिला प्रयोग रंगला होता, त्याच्यानंतर तो असं एक काही संकल्प म्हणता येईल असं सोडला होता की 100 प्रयोग करायचे वर्षभरात.
बरोबर चाललाय एकदम मार्ग? हो, अगदी बरोबर चालू आहे. आणि मला खूप आनंद झाला की 5 डिसेंबर 2012 सरांचा जन्मदिवस, त्या दिवशी आम्ही शुभारंभाचा प्रयोग केला आणि त्या दिवशी खूप दडपणाखाली होतो मी, परंतु त्यांच्या मिसेस श्रीमती विजया लक्ष्मण देशपांडे यांनी खूप आधार दिला आणि त्यांच्यामुळे पुढचा प्रवास जो आहे सगळा आतापर्यंतचा तो सुखकर झालेला आहे. I was just thinking to change your agriculture structure. म्हणजे त्याचं काय बाकी आपण आपल्या शेतामध्ये एवढा इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, तर त्याचे आपल्याला रिटर्न्स मिळायला पाहिजे, ते मिळत नाही. काय लागलं? त्या बघा तुला कितीदा सांगितलंय बोलताना मायच्या भाषेमध्ये बोल बोल. काय म्हणतंय तुझं मराठीमध्ये सांग बाबा. बाबा म्हणजे मला असं म्हणायचंय, दर महिन्याला 10-12 प्रयोग, एखाद्या महिन्यामध्ये कमी प्रयोग झाले शूटिंगमुळे, तरी पण पुढच्या महिन्यामध्ये ते करून काढू. कारण मी संकल्प केलेला होता की 5 डिसेंबर 2013 पर्यंत 1 वर्षामध्ये आपले 100 प्रयोग पूर्ण झाले पाहिजे. मराठीमध्ये सांग बाबा. बाबा म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण आपल्या शेतामध्ये एवढा पैसा इन्व्हेस्ट करतो, एवढे कामगार तिथे काम करतात, तर त्याचे आपल्याला रिटर्न्स व्हॉट एक्झॅक्ट उत्पादन मिळायला पाहिजे, ते मिळत नाही. काय तुला काय वाटलं शिकून सवरून आला? जे याच्यामध्ये वेगवेगळे आवाज काढावे लागतात की पहिल्या आम्ही ते ऐकलेले सरांचे पण हे जे आवाज काढणं किंवा वेगवेगळ्या पात्रांचे वेगवेगळे टोन आहेत, तर त्याची नेमकी तयारी कशी झाली आणि आता तू समाधानी आहेस का? आपण आता हे ओके होतंय? मला मुळात नक्कल आधीपासून मी बऱ्यापैकी करतो, म्हणजे शिक्षकांची करायचो, कलाकारांच्या काही करायचो, वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज काढायचो, तर ते सगळं मला वऱ्हाडमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वापरता आलं. फक्त मला मेहनत घ्यावी लागली ती बाप्पा जे कॅरेक्टर आहे त्यांच्या आवाजासाठी आणि स्त्री पार्ट जो आहे त्या आवाजासाठी मला खूप मेहनत घ्यायला लागली. बाकी मग मी माझ्या पद्धतीनं बबन्या, मला जो आवाज ऐकायला येतोय कानामध्ये तो बबने मी सादर केलेला आहे. पण इतर आवाजासाठी मला मेहनत नक्कीच घ्यावी लागली. म्हणजे विमानाचा आवाज असेल, तुतारीचा आवाज असेल, हे सगळे आवाज मला रियाज करूनच ते करायला लागले, कारण त्यांनी फार सुपअप काढलेले ते आवाज. ते मी मॉयला सांगितलंय, सो प्लीज तुम्ही मॉयला विचारून पाठवून दे तुझ्या मॉयला. काय सांगितलंय कोणाच ठाऊक माहिती. तिला म्हणावं लवकरी रे बाबा, हे काशीनाथ, तिला म्हणावं लवकरी. ते आमचं खटलंही येणार नाही लवकर. बाईलाही झेंगट येईल. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही. दिवसभर चूल खंडाजवळ बसून असते, राणा वाणा गोष्टी का घरातले पोटते तसेच दिवसभर हादड 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 हादडते. थँक्यू व्हेरी मच, एवढ्या दिलखुलासपणे आमच्याशी बातचीत केली आणि तुझ्या 100व्या प्रयोगाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि झी वाहिनीचे खूप खूप मनापासून आभार की त्यांनी वऱ्हाडची पुन्हा एकदा दखल घेतली आणि माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला सर्व झीच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय, त्याबद्दल झी वाहिनीचे खूप खूप आभार. तर वऱ्हाड निघाले लंडनला, तर 100वा प्रयोग आता होतोय. ज्या अर्थी 100व्या प्रयोगाकडे वाटचाल केलेली आहे की प्राध्यापक लक्ष्मण देशपांडेंनी गाजवलेलं हे नाटक आता संदीप पाठक सादर करतोय आणि त्यानेही आता 100व्या प्रयोगाकडे वाटचाल केली आहे, म्हणजेच प्रेक्षकांनाही हे नाटक आवडलेलंच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. कल्पना एक, आविष्कार अनेक ही एकांकिका स्पर्धा नुकतीच पार पडली. जाणून घेऊयात या संदर्भातल्या काही घडामोडी. अस्तित्व आयोजित कल्पना एक आविष्कार अनेक या एकांकिका स्पर्धेत यंदा आवाज घुमला तो चेतना कॉलेजच्या तरुणाईचा. या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या टिकटिक एकांकिकेनं एक वेगळा विषय मांडत परीक्षकांसह उपस्थितांनाही अवाक केलं आणि विजेतेपदावर मोहर उमटवली. एका विषयावर ज्या एकेकाळी 100-100, 60-60, 70-70 एकांकिका लिहिल्या जायच्या, नवीन एकांकिका यायच्या, ते फार मोठं कंट्रीब्युशन आहे रंगभूमीसाठी. आता संख्या कमी झाली पण हेही नसे थोडके. तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा ज्वलंत विषय मांडत सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक निरंतर जुलूस ही एकांकिका सादर करत उपविजेतेपद पटकावलं. लेखकासाठी ही अशा स्पर्धा असणं हा एक प्लॅटफॉर्म असतो. म्हणजे आपल्याकडे काय होतं की नवीन
लेखकांना महाराष्ट्रामध्ये मराठी कलावंतांना एक राज्यनाट्य स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा हे दोन मोठे प्लॅटफॉर्म आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या मराठीत इतकं मोठं टॅलेंट येतं याचं कारण हे आहे की त्यांना हौशी पातळीवर आपले गुण दाखवण्यासाठी एक संधी कायम मिळत आलेली. यंदाच्या स्पर्धेसाठी प्रसिद्ध नाटककार चंप्र देशपांडे यांनी विषय सुचवला होता. फार मोठे योगदान रंगभूमीला मिळते कारण यातनं निर्माण होणारे कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे पुढे रंगभूमीसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. तर आविष्कारच्या प्रथेप्रमाणेच पुढच्या वर्षीचा विषय याच वेळी जाहीर करण्यात आला. लेखक राजन खान यांनी माणसं हा विषय सुचवलाय. त्यामुळे पुढच्या वर्षी माणसांच्या विविध छटा एकांकिकांमधून मांडण्याचा निर्धार करत विद्यार्थ्यांनी यंदाच्या स्पर्धेला निरोप दिला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मित्रांनो, नाट्य दरबारमध्ये मी परी तेलंग आज इथेच थांबते. पण आपण पुन्हा भेटूया नाटकाच्या राज्यात. तोपर्यंत टाटा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.